जनता विद्यालय एडशी मधील सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आज आपण विज्ञान भाग 2 मधील चॅप्टर फर्स्ट जो आहे आनुवंशिकता आणि उत्क्रांती याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या पाठामध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना समजण्यासाठी आपणाला इयत्ता 9वी मधील जो काही चॅप्टर होता हेरिडिटी संदर्भातला, तर तो आपण वाचलेला असेल तर समजायला आपल्याला अधिक सोपे जाईल. तर आपण चला सुरुवात करूया हेरिडिटी आणि इव्होल्युशन या पहिल्या चॅप्टरला. तर या प्रकरणाचं नाव आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन म्हणजे आनुवंशिकता आणि उत्क्रांती. तर या ठिकाणी सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीला 3 प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न आपण आधी प्रथमतः पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट which component of the cellular nucleus of the living organism carries the hereditary characters. तर याचं उत्तर आहे पेशीमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये असणारा जो डीएनए आहे दॅट इज द डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड कॅरीज द hereditary characters from the one generation to the next generation. So you have to remember that the DNA is that material. Then second question from the book is that what do we call to the process of the transfer of physical and the mental characters from the parents to the offspring. म्हणजे माता पित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्यांच्याकडून संततीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया जी आहे त्याला काय म्हणतात. सो ही डेफिनेशन आपण आता 9वी मध्ये पाहिलेली आहे. याला आपण काय म्हणतो आनुवंशिकता म्हणजेच आपण याला हेरिडिटी असं म्हणतो. याच्यानंतर तिसरा प्रश्न याच्यामध्ये विचारलेला आहे which are the components of the DNA molecule. म्हणजे डीएनए चा जो रेणू आहे त्याच्यामध्ये असणारे घटक कोणते कोणते आहेत. तर डीएनए ची जी काही स्ट्रक्चर आहे रचना आहे ते आपण आता 9वी मध्ये डिटेल मध्ये पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं तर डीऑक्झीरायबोज शुगर असते, नायट्रोजनस बेसिस असतात, त्याच्यानंतर जे काही 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस आहेत ऍडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. सो वी हॅव सीन ऑल द components which are present in the DNA. So for the reference of that you can check the standard 9th book. So now we will start the first point in this chapter. The first point in this chapter is the heredity and the hereditary changes. आता सुरुवातीला आपण या पाठामध्ये ज्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत ते सर्व मुद्दे आपण सुरुवातीला पाहूयात आणि मग आपण प्रथम मुद्द्याकडे जाऊयात. तर या पाठातला पहिला मुद्दा आहे हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस म्हणजे आनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल. देन द सेकंड पॉइंट इन दिस चॅप्टर इज द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. देन नेक्स्ट पॉइंट इज द इव्होल्युशन, इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट इज दॅट द इव्होल्युशन एव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीच्या संदर्भातले काही पुरावे आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत पाठामध्ये, तर ते पुरावे आपण बघणार आहोत. देन नेक्स्ट पॉइंट इज द डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपण बघणार आहोत. देन लॅमार्किझम ज्याला लॅमार्कवाद किंवा लॅमार्कियन इनहेरिटन्स म्हणजे लॅमार्कचा अनुवंशवाद असं देखील म्हणतात, तर तो आपल्याला पाहायचा आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज द स्पेसिएशन, याला मराठीमध्ये जाती उद्भव असं म्हणतात, तर जातीचा उद्भव कसा होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. अँड द लास्ट पॉइंट इन दिस चॅप्टर इज द ह्युमन इव्होल्युशन म्हणजे मानवी उत्क्रांती. ऍज वी नो दॅट द ह्युमन इज ऑलवेज क्युरियस टू नो अबाउट हाऊ द लाईफ came existence on the earth, so that we can get all the information in this point, that is the human evolution. So the first point in this chapter is the heredity and the hereditary changes. So now we will see the first point in this chapter, heredity and the hereditary changes जे आनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल. So we have learned the definition of the heredity in the standard 9, but now in this standard 10th we have some different definitions, so we have to remember this definition only. So the definition of the heredity is that the heredity is the transfer of the biological characters from one generation to the another via genes. म्हणजे ट्रान्सफर याचा अर्थ काय, संक्रमित होणे म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणे. बायोलॉजिकल कॅरेक्टर्स याचा अर्थ काय, जैविक लक्षणं.
वन जनरेशन म्हणजे एका पिढीकडून आणि टू अनदर म्हणजे दुसऱ्या पिढीकडे म्हणजे अनदर जनरेशनकडे. फाया याचा अर्थ काय, च्या मार्गे किंवा थ्रू, आणि जीन्स याचा अर्थ काय आहे, जनुकांच्या माध्यमातून. म्हणजे जनुकांच्या माध्यमातून जैविक लक्षणं एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, हेरिडिटी. सो व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? Heredity is the process of the transfer of the biological characters from one generation to the another via genes. So now we will see the total history about the heredity. आता हे जे काही आनुवंशिकता आहे याच्या संदर्भातला जो काही रिसर्च झालेला आहे त्या संदर्भातला सगळा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. आता सर्वात प्रथम याच्या संदर्भातला जो रिसर्च केलेला आहे तो रिसर्च केलेला आहे का महान वैज्ञानिकांनी, दॅट इज द ग्रेट इम्युनन सायंटिस्ट. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज द ग्रेगर जोहान मेंडेल. ओके, सो इन 1886 म्हणजे यांचा रिसर्च जो आहे तो जवळपास 1886 दरम्यानचा आहे आणि त्यांनी केलेला रिसर्च जो आहे तो जगाला समजण्यासाठी बराचसा कालावधी त्याच्यामध्ये लागलेला आहे. सो about the Gregor Johann Mendel, we have seen all the information in the standard 9. So we have seen the monohybrid cross, dihybrid cross. We have also learned the laws for the inheritance of the traits. Okay, so these laws were formulated by the Gregor Johann Mendel. So we can call him as the pioneer of the modern science of the genetics. म्हणजे आपण त्यांना आधुनिक अनुवंशशास्त्राचे पायोनियर म्हणजे जनक असं आपण त्यांना संबोधू शकतो. म्हणजे सर्वात प्रथमचा जो काही रिसर्च आहे तो कोणी केलेला आहे, ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केलेला आहे. की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्यावेळेस लक्षण, दॅट मीन्स द कॅरेक्टर्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम द वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन, these characters are transferred by following the some laws, and these laws were formulated by the Gregor Johann Mendel, and that laws today we know by his name, that is the Mendel's laws for the inheritance of the traits. त्याच्यानंतर ग्रेगर जोहान मेंडेल यांच्यानंतर इन 1901, दॅट इज इन 1901, एक सायंटिस्ट होते त्यांचं नाव आहे ह्युगो द फ्रीस. या वैज्ञानिकाने एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचं नाव आहे म्युटेशनल थिअरी, ज्याला उत्परिवर्तन सिद्धांत असं म्हणतात. आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की सजीवामध्ये जे काही अचानक बदल घडतात, दॅट मीन्स द सडन चेंजेस विच ऑकर्स इन द ऑर्गॅनिझम, तर त्याच्या संदर्भातलं स्पष्टीकरण जे आहे ते उलगडण्यास किंवा ते स्पष्ट होण्यासाठी मदत झाली. म्हणजे सर्वात प्रथम ग्रेगर जोहान मेंडेल यांनी आनुवंशिकतेच्या संदर्भातले जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत मांडले. त्याच्यानंतर 1901 मध्ये ह्युगो द व्रीस या वैज्ञानिकाने एक सिद्धांत मांडला ज्याचं नाव आहे म्युटेशनल थिअरी, आणि या सिद्धांतामुळे जे काही सजीवामध्ये होणारे अचानक बदल आहेत ते बदल जे आहेत त्याचं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये करण्यास मदत झाली. देन इन 1902 द टू सायंटिस्ट, दॅट इज द वॉल्टर अँड द सटन, हे दोन वैज्ञानिक आहेत. या दोन वैज्ञानिकांना सर्वात प्रथम असं लक्षात आलं की जे काही नाकतोडा आहे, दॅट मीन्स द ग्रास होपर, त्या नाकतोड्याच्या पेशीचा त्यांनी अभ्यास केला. आणि या पेशीचा अभ्यास केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की त्यामध्ये असणारी जी गुणसूत्र आहेत, दॅट मीन्स द क्रोमोसोम, ती जोडीमध्ये आहेत. सो दॅट इज द फर्स्ट टाइम द वर्ल्ड इज गोइंग टू नो दॅट द क्रोमोसोम्स आर इन द पेअर. म्हणजे सगळ्यात आधी या दोघांमुळे आपल्या जगाला माहित झालं की गुणसूत्र जे असतात म्हणजे सजीवामध्ये असणारी, म्हणजे सर्वात प्रथम त्यांनी ग्रासहोपर मध्ये ते पाहिलं, त्याचं निरीक्षण केलं त्यांनी, आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की गुणसूत्र जे आहेत ती कशी असतात, जोड्यामध्ये असतात. आणि याच्यामुळं पुढचं जे काही संशोधन आहे हेरिडिटीच्या संदर्भातलं, आनुवंशिकतेच्या संदर्भातलं, ते समजण्यासाठी मदत झालेली आहे. देन इन 1944 3 वैज्ञानिकांचं त्रिकूट आहे, म्हणजे तिघ जण जे आहेत त्यांनी संशोधन केलेलं आहे. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज द ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी अँड द कॉलिन मॅकलॉइड. या 3 वैज्ञानिकांनी जो रिसर्च केला त्या रिसर्च मध्ये त्यांना असं लक्षात आलं, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव द DNA ऍज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे एक्सेप्ट व्हायरसेस, म्हणजे काही व्हायरस सोडता जे काही सगळे प्रकारचे सजीव आहेत त्या सगळ्या सजीवांमध्ये जे काही जनुकीय सामग्री असते म्हणजे जेनेटिक मटेरियल असतं ते कशाच्या रूपामध्ये असतं, डीएनएच्या रूपामध्ये असतं. दॅट मीन्स deoxyribonucleic न्यूक्लिक ऍसिड which is present in the nucleus in the each cell of the
living organism. So that is the most important research which tells us that all the living organisms have the DNA as a genetic material except the viruses. आणि या जो काही त्यांनी संशोधन केलेलं आहे that help in the heredity. Okay, then the next in 1961 the two scientists, the name of the scientists is the Francois Jacob and the Jack Monod. These two scientists have prepared the model for the protein synthesis. Okay, they prepared the model for the protein synthesis. So they have prepared the model which tells us that in the bacterial cell, the how DNA helps to synthesize the protein in the cell. म्हणजे बॅक्टेरिया जो आहे त्या बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये डीएनएच्या मदतीनं प्रथिन कसं तयार केलं जातं, तर त्या संदर्भातला जो काही रिसर्च आहे तो या दोघांनी त्याच्यामध्ये तयार केला. म्हणजे कोणते वैज्ञानिक आहेत ते फ्रॅक्वाइस जेकब आणि जॅक मोनेट जो आहे, या दोन वैज्ञानिकांनी काय केलं याचा शोध लावला. म्हणजे त्यांनी मॉडेल तयार केलं, प्रतिकृती तयार केली. कशाची? तर प्रथिन संश्लेषण कसं केलं जातं एका बॅक्टेरियाच्या पेशीमध्ये डीएनएच्या मदतीनं जी प्रथिन तयार होण्याची प्रक्रिया आहे, दॅट इज द प्रोसेस, ही त्याच्यामध्ये त्यांनी पाहिली. As you remember that in the standard 9 we have seen one example how the proteins are related to the growth of the plant, that means the hormones. So डीएनए पासून ते प्रथिनापर्यंतचा जो काही प्रवास आहे आपण तो इयत्ता 9वी मध्ये पाहिलेला आहे की डीएनए प्रथिन तयार करण्यासाठी कशा पद्धतीने मदत करतात आणि प्रथिनांचा संबंध हा त्या सजीवामध्ये एखादं संप्रेरक तयार करणं आणि त्या संप्रेरकाचा संबंध हा त्या सजीवामध्ये असणारं जे काही एखाद्या लक्षणाचं प्रकटीकरण आहे, दॅट मीन्स द एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर आहे. तर त्या एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर जे आहे त्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग असतो. आता हा जो काही रिसर्च यांनी जे काही मॉडेल तयार केलं त्याचा एक महत्वाचा उपयोग असा झाला की जे काही जनुकीय माहिती आहे जी जेनेटिक कोड्सच्या स्वरूपामध्ये साठवलेली आहे, तर ती उलगडण्यासाठी या मॉडेलचा खूप मदत झाली. त्याच्यामध्ये या मॉडेलमुळे काय लक्षात आलं की जे काही जनुकीय माहिती आहे, दॅट मीन्स द जेनेटिक जे काही इन्फॉर्मेशन आहे which is in the coded form in the DNA मध्ये ही जी माहिती आहे कोडेड फॉर्म मध्ये ती उलगडण्यासाठी त्याच्यामध्ये काय झालेली आहे, मदत झालेली आहे. सो दिस इज द रिसर्च अबाउट द हेरिडिटी. सो नाऊ याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात. व्हॉट आर द युजेस ऑफ द सायन्स ऑफ द हेरिडिटी. सायन्स ऑफ हेरिडिटी याला काय म्हणतात? अनुवंशिकी असं म्हणतात. मग या अनुवंशिकेचा उपयोग काय? म्हणजे हा जो सगळा काही रिसर्च झाला आणि या रिसर्च मध्ये अनुवंशाच्या संदर्भात जी काही गोष्टी पुढे आल्या. आता आपण हेरिडिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघितली, बरोबर आहे. सो व्हॉट इज द हेरिडिटी? हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ द बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर. म्हणजे माता पितामध्ये असणारी जी काही लक्षणं आहेत, म्हणजे उंची असेल, चेहऱ्याची ठेवण असेल, अशी जी काही वेगवेगळी लक्षणं आहेत त्याचं संक्रमण हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होत असतं. आणि मग याच्या संदर्भातला जो सगळा रिसर्च आहे त्याचा उपयोग हा अनुवंशिकीमध्ये कशासाठी केला जातो, तर तो मुद्दा आपण याच्यामध्ये पाहतोय. दॅट इज द युजेस ऑफ द सायन्स ऑफ द हेरिडिटी. ओके, तर याच्यावरती 2 मार्काचा प्रश्न जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर 3 महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. सो व्हॉट इज द फर्स्ट यूज ऑफ द सायन्स ऑफ द हेरिडिटी? द फर्स्ट यूज ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी इज दॅट द सायन्स ऑफ हेरिडिटी is useful in the diagnosis, treatment and the prevention of the hereditary disorder. म्हणजे जे काही अनुवंशिक विकृती आहेत किंवा अनुवंशिक जे काही आजार आहेत, मग शुगर असेल, बीपी असेल, यासारखा त्रास असतील किंवा हार्ट डिसऑर्डर्स असतील किंवा इयत्ता 9वी मध्ये आपण जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या हेरिडिटरी डिसऑर्डर बघितले, जे काही क्लाइनफेल्टर सिंड्रोम असेल, टर्नर सिंड्रोम आहे, अल्बिनिझम आहे. ओके, सो वी हॅव सीन सम डिसऑर्डर्स इन द स्टँडर्ड 9. सो या प्रकारच्या जे काही डिसऑर्डर्स आहेत त्याचं डायग्नोसिस करणे, त्याचं डायग्नोसिस करणे याचा अर्थ काय करायचा आहे, त्या रोगांचं निदान करणे. म्हणजे एखाद्या पिढीमध्ये जर ते आजार असतील तर पुढच्या मध्ये पिढीला ते आजार होऊ शकतात, तर त्याचं निदान आपण त्या जीन्सच्या स्टडीमधून करू शकतो, म्हणजे त्याच्या डायग्नोसिस मधून करू शकतो. आणि मग एकदा डायग्नोसिस झालं तर आपण ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे उपचार करता येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय करू शकतो, त्याचबरोबर हे जे आजार आहेत त्याला प्रतिबंध पण करू शकतो. म्हणजे आजार होणार आहे हे जरी माहित असलं तर त्या प्रकारे आपण
त्याला काही प्रमाणामध्ये बऱ्याच अंशी प्रतिबंध करू शकतो. सो दॅट इज द फर्स्ट यूज ऑफ द सायन्स ऑफ द हेरिडिटी. म्हणजे अनुवंशिकीचा हा पहिला उपयोग आहे. व्हॉट इज द फर्स्ट यूज ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी? Diagnosis, in the diagnosis, treatment and the prevention of the hereditary disorders. Then the second use of the science of heredity is that in the production of the hybrid varieties of the plants and the animal. म्हणजे वनस्पती आणि प्राणी जे आहेत यांच्या जे काही संकरित जाती आहेत त्यांच्या निर्मितीमध्ये याचा उपयोग केला जातो. म्हणजे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांच्या संकरित जाती बघतो. म्हणजे आता तुम्ही ऐकलं असेल बीटी कॉटन असेल किंवा बीटी ब्रिंजल असेल. ओके, त्या हायब्रिड व्हरायटीज आहेत प्लांट्सच्या किंवा प्राण्यांमध्ये जर्सी गाय असेल. ओके, हे हायब्रिड व्हरायटीज आहेत. सो यांच्या निर्मितीमध्ये सायन्स ऑफ हेरिडिटी जे आहे ते उपयोगी आहे. द लास्ट यूज ऑफ द सायन्स ऑफ हेरिडिटी इज दॅट इट इज युजफुल इन द इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच वी यूज द मायक्रोब. म्हणजे ज्या औद्योगिक प्रक्रिया आहेत की ज्या औद्योगिक प्रक्रियांमध्ये सूक्ष्म जीवांचा उपयोग केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये योगर्ट प्रोडक्शन असेल किंवा चीज प्रोडक्शन असेल. दॅट विल स्टडी इन द नेक्स्ट सम चॅप्टर, 7th चॅप्टर. म्हणजे 7वे प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत की चीज निर्मितीमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपण सूक्ष्मजीवाचा उपयोग करतो. मग अशा ज्या काही इंडस्ट्रियल प्रोसेसेस आहेत त्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये आपण काय करतो? सूक्ष्मजीवांचा उपयोग करतो. आणि मग अशा इंडस्ट्रियल प्रक्रियांमध्ये सायन्स ऑफ हेरिडिटी जी आहे ती युजफुल आहे. So today what we have learned? Today we have learned the definition of the heredity. That is, the heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. Then we have learned the Gregor Johann Mendel, that we know him as the pioneer of the modern genetics. Then in 1901 the Hugo de Vries put forward the mutational theory. In 1902 the two scientists Walter and Sutton first invented that or found that the paired chromosomes in the grasshopper, that means the chromosomes are in the pair. Then in 1944 the triads of the three scientists Oswald Evdy, Maclean McCarthy and the Colin MacLeod, they found that all the living organisms have the DNA as the genetic material except some viruses. And in 1961 the Francois Jacob and the Jack Monnet first prepared for the synthesis of the model from the DNA to the protein in the bacterial cell. And then we have seen the uses of the heredity. So thank you, and in the next lesson we'll see the next point.